हॅलो स्टुडंट्स, मी गायत्री सदाफळ पुन्हा तुमचं एकदा स्वागत करते आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्र मीडियावर. आज आपण घेणार आहोत क्लास 7 सायन्सचं चॅप्टर नंबर 2चं प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन या चॅप्टरचं एक्सरसाइज सोल्युशन. ओके, टेक्स्टबुक क्वेश्चन अँड आन्सर्स. फर्स्ट क्वेश्चन आहे, गिव एक्झाम्पल ऑफ 3 प्लांट्स दॅट हॅव अ स्पायनी फ्रूट्स. ओके, आन्सर आहे स्पायनी फ्रूट्स कोणाचे असतात? जॅकफ्रूट असतं, पायनॅपल असतं, लायकी असतं आणि धतुरा असतं. ओके, स्पायनिश फ्रूट कुणाचे असतात? जॅकफ्रूटचं असतं, पायनॅपलचं असतं, लायकीचं असतं आणि धतुराचं असतं. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर बी आहे, स्पायनी स्टेम कुणाचे असतात? तर स्पायनी स्टेम कॅक्टसचे, वाईल्ड रोजचे, कॅटक्लॉचे, ॲकेशियाचे, क्लॅटकॉकेशियाचे, सिल्कचे आणि कॉटनचे असतात. रेड फ्लावर्स कोणाचे असतात? रोजचं असतं, दहिलियाचं असतं, हिबिस्कसचं असतं आणि टुलिपचं असतं. ओके, येलो फ्लावर कुणाचे असतं? मारीगोल्डचं असतं, डॅफोडिलचं असतं, सनफ्लावर असतं आणि डेझी असतं. ओके, लिव्ज विच क्लोज ॲट अ नाईट, रात्री क्लोज होतात असे लिव्ज कोणाचे असतात? मिमोसा प्लांटचे असतात, टॅलवूडचे असतात, प्रेयर प्लांटचे असतात आणि गुलमोहरचे असतात. ओके, सिंगल सेड फ्रूट कोणाचं असतं? मँगो असतं, लायकी असतं आणि जामून असतं. मेनी सीड फ्रूट कोणाचे असतात? कस्टर्ड ॲपल, पपाया आणि वॉटरमिलॉन. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 त्यांनी दिला आपल्याला, ऑब्झर्व एनी वन फ्लावर अँड इट्स व्हेरियस पार्ट डिस्क्राईब इन युअर ओन वर्ड्स. त्यांनी काय दिलं? एक फ्लावर दिला आहे, फ्लावरचं जे टिप हे जे आपण बघतो असंच आपण कोणतं फ्लावर घेऊ शकतो? जास्वंदीचं. ओके, हे आहे स्टिग्मा, इथे ही जी ट्यूब लाईक स्ट्रक्चर याला म्हणतो आपण स्टाईल, हे जे सर्क्युलर स्ट्रक्चर याला आपण म्हणतो ओव्हरी, हे जे खालचे आहे हे सेपल्स आहे आणि कंबाईन ह्या तिन्हीला कंबाईन आपण काय म्हणतो? कार्पेल म्हणतो. ओके, दिस पार्ट इज कॉल्ड ॲज अ अँथर अँड दिस पार्ट इज कॉल्ड ॲज अ फिलामेंट, कॉमनली कंबाईनली नोन ॲज अ स्टॅमेन्स. ओके, दिस येल्लो पेटल्स आणि इट इज अ रिसेप्टॅकल. ओके, हे आपण बघितलं फ्लावरचं स्ट्रक्चर. अ फ्लावर हॅज अ फॉलोइंग पार्ट, आपल्याला काय सांगायचं आहे? फ्लावरला कोणकोणते पार्ट आहेत ते सांगायचं आहे. पेडिकेल, याला काय म्हणतो आपण? पेडिकेल म्हणतो, पेडिसेल म्हणतो. ओके, फ्लावर मे हॅव अ लॉंग शॉर्ट स्टॉक कॉल्ड ॲज अ पेडिसेल. वन एंड ऑफ द पेडिसेल इज अटॅच टू द स्टेम, एक एंड कुठे असतं? स्टेमला अटॅच असतं. पेटल्स अँड अदर पार्ट्स ऑफ फ्लावर आर सपोर्टेड टू द अदर एंड ऑफ द पेडिसेल इज एक्सपॅन्डेड अँड सोलन. अदर एंड कसं असतं? एक्सपॅन्डेड असतं आणि सोलन असतं. ओके, अँड कॉल्ड ॲज अ रिसेप्टॅकल, त्याला आपण काय म्हणतो? रिसेप्टॅकल असं म्हणतो. पेटल्स अँड अदर पार्ट ऑफ द फ्लावर आर सपोर्टेड टू ऑन द रिसेप्टॅकल. पेटल्स आणि अदर पार्ट ऑफ फ्लावर काय केले जातं? सपोर्ट असतात ऑन द रिसेप्टॅकल. ओके, त्याच्यानंतर कॅलिक्स आपण पाहूया. सेकंड आहे, इन द बड कंडिशन द पेटल्स आर कन्वर्टेड इंटू बाय अ लीफ like a part called as a sepals which is green in color and they form a calyx. याला काय म्हणतो आपण? कॅलिक्स असं म्हणतो. ओके, याला काय म्हणतो आपण? कॅलिक्स म्हणतो. ओके, त्याच्यानंतर करोला आपण बघूया. दिस इज मेड अप ऑफ कलरफुल पार्ट कॉल्ड ॲज अ पेटल्स. करोला म्हणजे हे कलरफुल पार्ट जे आहे पेटल्स त्याला आपण काय म्हणतो? करोला म्हणतो. अँड्रोशियम, this is the male reproductive part of flower. It consists of stamens. Each stamen is made up of anther and filament. Okay, male reproductive part आपण कशाला म्हणतो? ह्या पार्ट्सला आपण काय म्हणतो? ह्या पार्ट्सला आपण म्हणतो मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स. ओके, इट्स अ मेल रिप्रोडक्टिव्ह दिस इज अ हे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ प्लांट आणि हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ प्लांट. ओके,
After that we are seeing the next part. मेल रिप्रोडक्टिव्ह पाहिला आपण. गायनोशियम फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो फ्लावरचा. दिस इज मेड अप ऑफ कार्पेल. कार्पेल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. त्याच्यानंतर व्हॉट आर द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस बिटवीन जवार अँड मूग. जवार आणि मूगमध्ये काय सिमिलॅरिटी डिफरन्सेस असतात. जवारला काय असतं, फायब्रस रूट असतं. मँगोचं रूट कसं असतं, मूगचं रूट कसं असतं, टॅप रूट असतं. जवार कसं असतो, मोनोकॉटिलिडनस सीड असते. मूगची सीड कशी असते, डायकॉटिलिडनस सीड असते. जवार कसं असतं, रब्बी क्रॉप असतं. मूग कसं असतं, खरीप क्रॉप असतं. ओके. आणि सिमिलॅरिटीज जर आपण बघितल्या, जवार अँड मूग आर बोथ आर अँजिओस्पर्म्स. ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर बी आहे, ओनियन आणि कोरिएंडरमध्ये तुम्हाला सांगायचं. ओके. ओनियन काय असते, बायनियल प्लांट असतं. कोरिएंडर ॲन्युअल प्लांट असतं. ओके. ओनियन मोनोकॉटिलिडन असतं, कोरिएंडर डायकॉटिलिडन असतं. ओनियनला फायब्रस रूट असतात, कोरिएंडरला टॅप रूट असतात. बट लॅटर चेंजेस ऑन फायब्रसिटी. नंतर काय होता, फायब्रसमध्ये चेंज होतात. सिमिलॅरिटीज पाहू आपण. बोथ आर यूज इन कुकिंग, बोथ आर एडिबल, बोथ बिलॉंग टू द किंगडम प्लांटी. सी सांगितलं आपल्याला त्यांनी, लीव्ज ऑफ बनाना अँड लीव्ज ऑफ मँगो. लीव्ज ऑफ बनाना, दोन्हीचं बनानाच्या लीव्जचं व्हेनेशन कसं असतं, पॅरलल व्हेनेशन असतं. मँगोच्या लीव्जचं रेटिक्युलाट व्हेनेशन असतं. बनानाच्या लीव्जची साईज कशी असते, खूप मोठी असते. आणि मँगोच्या लीव्जची साईज काय असते, स्मॉल साईज असते. बनानाचे लीव्ज कसे असतात, मोनोकॉटिलिडनस प्लांट असतात. आणि मँगोचे लीव्ज काय असतात, डायकॉटिलिडनस प्लांट असतात. ओके. क्वेश्चन डी, coconut tree and jawar stalk plant differences. Coconut tree, it is a tall and have a thick stem. Jawar stalk, it is a small and have thin stem. Okay. Coconut tree has a strong root system. Jawar stalk have weak root system. Coconut tree, each and every part of tree is useful. Jawar stalk plant only seeds are useful. Similarities आपण त्याच्यामध्ये बघू. बोथ आर फ्रॉम द सेम किंगडम प्लांटे. बोथ आर ऑटोट्रॉपिक, बोथ आर मोनोकॉटिलिडनस प्लांट. ओके. ओके. क्वेश्चन नंबर 4 आपण पाहूया. फॉलोइंग इमेज इन युअर ओन वर्ड्स. ओके. एक्सप्लेन फॉलोइंग इमेज इन युअर ओन वर्ड. टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला इमेज दिलेली आहे, इमेज तुम्ही एक्सप्लेन करायची. ओके. जी फर्स्ट डायग्राम ए आहे ती कसली, मेज सीडची. ओके. इट इज अ मोनोकॉटिलिडनस सीड. मेज कसं असतं, मोनोकॉटिलिडनस सीड असतं. डज नॉट डिवाइड इंटू 2 इक्वल पार्ट्स. 2 पार्ट्समध्ये डिवाइड होतं का, नाही. द प्लांट हॅज अ फायब्रस रूट सिस्टीम. मेजची रूट सिस्टीम कशी असते, फायब्रस असते. ओके. डायग्राम बी इज द बीन सीड. डायग्राम ही कसली आहे, बीन सीडची आहे. इट इज अ डायकॉटिलिडनस सीड. बीन कशा असतात, डायकॉटिलिडन असतात. आणि डिवाइड इंटू 2 इक्वल पार्ट्स. ओके. त्या कशा डिवाइड होतात, 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतात. द प्लांट हॅज अ टॅप रूट सिस्टीम. त्या प्लांटला कोणती सिस्टीम असते, टॅप रूट सिस्टीम असते. डिस्क्राइब द फंक्शन ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ द प्लांट. क्वेश्चन नंबर ए, डिस्क्राइब द फंक्शन ऑफ द व्हेरियस पार्ट ऑफ द प्लांट. आन्सर, द फंक्शन ऑफ द व्हेरियस पार्ट ऑफ द प्लांट्स आर शोन इन बिलो. ओके. रूटचं काय असतं, फिक्सेशन हे फंक्शन असतं रूटचं. ओके. इट अँकर्स द प्लांट बॉडी टू द सॉईल, सो हेल्प इन फिक्सेशन. ओके. ते काय करतात, सॉईल बॉडी अँकर करतं सॉईलमध्ये आणि प्लांटला काय करतात, फिक्स करतात सॉईलमध्ये. दुसरं फंक्शन असतं ॲब्झॉर्प्शन. इट ॲब्झॉर्ब वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम सॉईल टू हेल्प द ॲब्झॉर्प्शन. ओके. रूट्स काय करता, वॉटर आणि न्यूट्रिएंट सॉईलमधून काय करता, ॲब्झॉर्ब करता. ओके. थर्ड आहे कंडक्शन. द रूट्स ट्रान्सलोकेट्स वॉटर अँड मिनरल सॉल्ट्स इन टू द स्टेम. ओके. कंडक्शन करतात. स्टोरेज, अ सर्टन अमाऊंट ऑफ फूड इज स्टोर इन द रूट विच इज युटिलाइज इट ग्रो. ओके. सर्टन अमाऊंट कुठं स्टोर केलेली असते, फूडची रूट्समध्ये स्टोर केलेली असते. ओके. सेकंड आहे स्टेम. इट सपोर्ट अँड होल्ड लीव्ज. स्टेम कशासाठी असतं, सपोर्टसाठी असतं. आणि लीव्जसाठी असतं, फ्लावर्स आणि फ्रूटसाठी असतं. ओके. द स्टेम कंडक्ट वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द रूट टू द लीव्ज अँड फ्रूट्स. ओके. स्टेम काय करतं, वॉटर आणि मिनरल कंडक्ट करतं रूटकडून लीव्ज आणि फ्रूट्सला. इट स्टोअर द फूड. कधी कधी स्टेम फूड पण स्टोअर करतं. लीव्ज, इट सिंथेसाइज फूड फॉर द प्लांट. स्टोमा, स्टोमा इज द टायनी ओपनिंग ऑफ द लीफ.
helps to gaseous exchange and responsible for the process of transpiration. Leaves, it synthesizes the food. ल्यूज काय करता, फूडचं सिंथेसिस करता. आणि स्टोमा काय करते, गॅसेस एक्सचेंजसाठी हेल्प करते. फ्लावर पॉलिनेशनसाठी हेल्प करतं. फ्रूट प्रोटेक्ट द सीड, सीडचं प्रोटेक्शन करतं. हेल्प द सीड डिस्पर्सलसाठी, सीड डिस्पर्सलसाठी हेल्प करतं. सीड काय, अ न्यू प्लांट डेव्हलप फ्रॉम इट, सीडपासून काय होतं, नवीन प्लांट तयार होतो. Certain properties are mentioned below. Find the leaf corresponding to each property and describe those plant. Question A, certain properties are mentioned below. Find the leaf corresponding to each property and describe those plant. Okay, leaves with a smooth surface, leaves with the leaves with the smooth surface आपण बघूया. Example, banana leaf. It is a large in size. It is a closely rolled and up one over the other. Okay, together they look like a trunk, but they form only a apparent trunk and it has a parallel venation. Leaves with a rough surface. Example, hibiscus leaf. It has a reticulate venation, leaf margin tooth. Okay, fleshy leaf. Example, jade plant, water hyacinth. It has a fleshy, glossy and smooth leaves. They are color jade green and having a slightly red tinge towards the edge of leaves when exposed to higher level of light. Fourth, spines on leaf. Example, opuntia, kevda. Opuntia is a desert plant. Leaf is a thick, fleshy, having spines on it. Okay, find the plant part. Question A, see the textbook. Answer, root, root cap, root hair, bud, petal, stem, radical, flower, leaf, vein, calyx, node and ovum. Okay, thank you students. पुन्हा आपण भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट एक्सरसाइज सोल्युशन मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.